सामना अग्रलेखातून बजेटवर जोरदार टीका करण्यात आली आहे। खुर्ची टिकाव बजेट असल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे। तर मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचं सामनातून लिहिलंय। देशाची तिजोरी 2 राज्यात रिकामी केल्याचा आरोप सुद्धा या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे। तर कालच देशाचं बजेट सादर झालं आहे आणि या बजेटमध्ये आंध्र प्रदेश टीडीपी ज्यांनी एनडीए मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे एनडीए सरकार स्थापन करण्यामध्ये आणि त्याचबरोबर नितीश कुमार त्यांनी सुद्धा मोठी भूमिका बजावल्याचं पाहायला मिळतं। एनडीएचं सरकार स्थापन करण्यामध्ये ज्यावेळेला भाजपकडे पूर्ण बहुमत नव्हतं त्यावेळेला आणि त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यांना भरघोस मदत देण्यात आली आहे, निधी देण्यात आला आहे बजेटमधून आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटीचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सरकारवर टीका करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्राविषयी आकस असल्याचं म्हटलंय। दरम्यान सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय लिहिलंय ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणून सुद्धा सामनाचा हा अग्रलेख आहे। तर खुर्ची टिकाव संकल्प अशी हेडलाईन आहे या अग्रलेखाची आणि त्यानंतर पुढे लिहित आहेत खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणूनही केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष भरलाय असं सामनामध्ये लिहिलेलं आहे आणि सरकारवर टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्राला फार काही मिळालं नाहीये या बजेटमधून आणि त्यावरून सामनामधून निशाणा साधण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे महाराष्ट्राविषयी ते दिसतंय, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट झालेलं आहे असं सामनात लिहिलंय। तर खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणून सुद्धा महाराष्ट्राविषयी किती आकस आहे केंद्र सरकारच्या मनात ते स्पष्टपणे दिसतंय असं सामनात लिहिलंय आणि केवळ राजकारण आणि सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी 2 राज्यात रिकामी करणं याला सबका साथ विकास असे म्हणतात काय असा सवाल या ठिकाणी सामनामधून विचारण्यात आला आहे। तर केवळ राजकारण आणि सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।